वेडिंग सीझन सुरू झाला आहे. एक मुलगी नवरी दिसायला लागते जेव्हा तिच्या हातावर सुंदर मेहंदी लागते. मग त्यानंतर ती चुडा घालते. तिच्या पुढच्या विधी साखरपुडा, हळदी, लग्न या सगळं होतात, राईट. पण जशी तिच्या हातावर मेहंदी लागते, नवरी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसायला लागते, बरोबर ना? तर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज आपण ब्रायडल मेहंदीबद्दल बोलणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी प्रियांका तुमचं माझ्या चॅनल प्रियाज मॅजिकल मेहंदीमध्ये मनापासून स्वागत करते. आजकाल आपण पाहत आलो आहे की खूप सुंदर सुंदर आणि परफेक्ट ब्रायडल मेहंदी डिझाईन्स काढले जातात कंपॅरेटिव्हली पहिल्यापेक्षा. या सुंदर सुंदर आणि परफेक्ट ब्रायडल मेहंदीच्या मागे काही असतात छोटे छोटे आणि खास ट्रिक्स. आज आपण त्याच सगळ्या ट्रिक्सबद्दल बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स A to Z माहिती यामध्ये समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया आपण मेहंदी लावण्याआधीपासून आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल. ब्रायडल मेहंदी ही खूप सुंदर आणि गडद रंगाची रंगली पाहिजे. ही पहिली रिक्वायरमेंट असते ब्राईडची, राईट. तर नंबर 1, ब्राईड लग्नाआधी खूप सारे पार्लर वर्क करते, जसं की फेशियल, वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्राईडला आधीच कल्पना दिली पाहिजे की ज्या दिवशी आपण मेहंदी काढणार आहोत त्याच्या 24 ते 48 तास अगोदर त्यांनी वॅक्सिंग केलेली असावी. याचं कारण असं की जेव्हा वॅक्सिंग केली जाते त्यानंतर जे पोर्स असतात ते ओपन राहतात आणि काही जणांची स्किन जी असते ती सेन्सिटिव्ह असते. जेव्हा अशा स्किनवर मेहंदी काढली जाते तेव्हा त्या लोकांना इचिंग, इरिटेशन व्हायला लागतं किंवा काही जणांना कलरही कमी येतो. त्यासाठी आपण आधीच प्रिकॉशन घ्यायचं आणि त्यांना सांगून ठेवायचं की तुम्हाला आज मेहंदी काढायची असेल तर त्याच्या 24 ते 48 तास अगोदर वॅक्सिंग केलेली हवी. नंबर 2, हाताला मेहंदी काढण्यापूर्वी हात पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे केलेले असावे. यावर कोणतंही मॉइश्चरायझर, लोशन किंवा क्रीम लावलेली नसावी. ही गोष्ट ब्राईड्स आणि मेहंदी लावणारे यांनी दोघांनीही लक्षात ठेवली पाहिजे, कारण यामुळे मेहंदीला कलर येत नाही. तुम्ही छानपैकी मेहंदी काढाल, पूर्ण तयार व्हाल आणि नंतर मेहंदीला कलरच आला नाही म्हणून ब्राईड कंप्लेंट तुम्हालाच करेल. त्यासाठी बेटर ऑप्शन इज तुम्ही आधीच ही प्रिकॉशन घ्या. चेक करा की ब्राईडने कुठलंही लोशन, मॉइश्चरायझर लावलेलं नसावं. नंबर 3, ब्राईडची पोझिशन आणि आपली पोझिशन, बसण्याची पोझिशन कशी असावी. बऱ्याचदा काय होतं, ब्राईड बसली आहे त्याच्या समोरच मेहंदी काढणारे बसतात आणि समोर हात घेऊन मेहंदी काढली जाते. बट दिस इज द रॉंग पोझिशन. कधीही ब्राईडला जर आपण उजव्या हातावर मेहंदी काढत असू तर ब्राईडच्या उजव्या अंगाला 45 डिग्री अँगलने आपल्याला बसायचं आहे, हात समोर देऊन. याने काय होतं, जास्त ब्राईडला पेन होणार नाही, हात दुखणार नाही आणि तुम्हाला लक्षात येईल जेव्हा समोर आपण हात घेतो तेव्हा हात आतल्या बाजूला वळतो. पूर्ण जी लेंथ आहे ती आपल्याला मिळत नाही. जेव्हा आपण हात 45 डिग्रीवर देतो तेव्हा आपल्याला पूर्ण हात डिझाईन काढण्यासाठी मिळतो. त्यामुळे पोझिशन ही 45 डिग्री अँगलवरच असावी. जर तुम्ही उजव्या हातावर काढताय तर या बाजूला 45 डिग्री अँगल आणि डाव्या हातावर काढताय तर या बाजूला 45 डिग्री अँगल. याने काय होणार आहे, आपल्याला ब्राईडचा पूर्ण हात कव्हर करता येईल. नंबर 4, आता आपल्या बसण्याची पोझिशन फिक्स झाली की मेहंदीची फ्रेमिंग करायची. फ्रेमिंग म्हणजे काय करायचं, हा ब्राईडचा जर हात आहे तर यावर आपण सेंटर, बोटापासून एल्बोपर्यंत सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर का काढायचं आहे आपल्याला, कारण आपण काही वेळेस एक एक एलिमेंट काढतो. ब्रायडल मेहंदीमध्ये बरेच एलिमेंट्स असतात, तर त्यामध्ये जर सिंगल एलिमेंट्स आपण काढत असू तर ते आपल्याला बरोबर सेंटरला आले पाहिजेत. सेंटरला आणि जर आपण 2 एलिमेंट्स बाजूबाजूला काढणार असू तर त्यांचं कनेक्शन सेंटरमध्ये झालं पाहिजे किंवा राईट आणि लेफ्ट साईडमध्ये बरोबर डिस्टन्स आलं पाहिजे.
यासाठी आपण एक बरोबर मधोमध एक सेंटर रेफरन्स लाईन काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर हाताला दोन्ही बाजूला पण आपल्याला रेफरन्स लाईन्स काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल की कुठून स्टार्ट करून कुठेपर्यंत आपल्याला मेहंदी काढायची आहे. जर तुम्ही त्या रेफरन्स लाईन्स नाही काढलात तर तुम्हाला कळेल पूर्ण डिझाईन झाल्यानंतर अशी वाकडी मेहंदी दिसेल. सो बेटर तुम्ही तिन्ही रेफरन्स लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. मागे पण जेव्हा आपण काढतो तेव्हा एल्बोपासून वरती बोटापर्यंत पण आपल्याला सेंटर लाईन काढून घ्यायची आहे. त्यामुळे डिझाईन्स सिमेट्रिक आणि परफेक्ट दिसतात. ब्रायडल मेहंदीमध्ये खास एलिमेंट्स असतात, आपल्याला हे हायलाईट करायचे असतात. तेव्हा आपण अशा वेळेस काय करू शकतो, एलिमेंट्स जे आहेत ब्राईड ग्रूमचे फिगर्स असो किंवा काही छोटे एलिमेंट्स असतील, त्या एलिमेंट्सची पहिली आउटलाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. आउटलाईनमुळे आपल्याला त्याची लेंथ, हाईट, साईज समजून येते. मग त्यातली डिझाईन, बाहेरची डिझाईन आणि त्याची आउटलाईन डार्क करायची, जेणेकरून आपली डिझाईन परफेक्ट दिसेल. या एलिमेंट्सच्या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे हे कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. म्हणजे काय, आपण जर एलिमेंट हा लाईट काढला असेल, लाईट वर्कचा काढला असेल, तर बॅकग्राऊंड जर त्याचा आहे ते डार्क फिलिंग किंवा हेवी वर्कने करायचं. जर एलिमेंट आपला डार्क फिलिंगचा असेल तर आपल्याला बॅकग्राऊंड हे शेडिंग किंवा लाईट हँगिंग वर्क किंवा लाईट फिलर वर्कने करायचं आहे, जेणेकरून तो एलिमेंट एकदम हायलाईट होतो. नंबर 6, ब्रायडल मेहंदीमध्ये व्हाईट स्पेस, रिकामा स्पेस जास्त नसावा. त्याने ब्रायडल मेहंदी ब्रायडल वाटत नाही. ब्रायडल मेहंदी नेहमी भरलेली आणि फाईन वर्कची असावी. फाईन वर्कसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे मेहंदी कोनवरचा कंट्रोल. कोनवरचं तुमचं प्रेशर आणि स्पीड, या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला पातळ लाईनचं वर्क करायचं आहे तर पातळ डिझाईनसाठी तुम्हाला खूप कमी प्रेशर द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला फिलिंग वर्क करायचं असेल, जाडी बॉर्डरचं वर्क करायचं असेल, तर तुम्हाला थोडं जास्त प्रेशर देऊन एकसारखं काम करायला हवं. नंबर 7, या झाल्या मेहंदी काढण्याआधीच्या आणि मेहंदी काढतानाच्या प्रिकॉशन्स. मेहंदी काढून झाल्यानंतर ब्राईडला कंपल्सरी सांगायचं की मेहंदी कमीत कमी 8 ते 10 तास टिकवायला हवी. यापेक्षा जास्त चालेल पण कमी चालणार नाही, कारण जास्त वेळ जेवढी आपण मेहंदी टिकवू तेवढा जास्त कलर ब्राईडला मिळेल. नंबर 8, मेहंदी जास्त टिकवली ब्राईडने, मग आता काढताना काय काळजी घ्यायची, कशी काढायची मेहंदी. काही वेळेस मेहंदी जास्त वेळ हातावर राहण्यासाठी मेहंदी आर्टिस्ट जास्त शुगरचा वापर करतात. अशा वेळेस ती मेहंदी पडत नाही. सो दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा ती काढतो त्यावेळेस आपण त्याला कोकोनट ऑइल और निलगिरीचं तेल लावून बटर नाईफने मेहंदी काढू शकतो. मेहंदी काढल्या तुम्हाला पाण्यात हात घालायचा नाही. त्याआधीच तुम्हाला लवंगाचा धूर घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा, सगळ्यांच्या घरी भाकरीसाठी काळे तवे असतात. त्या तव्यावरती 15 ते 16 लवंगा टाकून त्याचा धूर फास्ट गॅसवर निघू द्यायचा आहे आणि तो धूर आपल्या मेहंदीला हळूहळू पुढे मागे एकसारखा घेऊन द्यायचा आहे. याने मेहंदीला खूप जास्त गडद रंग येतो. त्यानंतरही तुम्हाला तो फर्स्ट डे अजिबात पाण्यात हात घालायचा नाही आहे. पाण्यात हात घातल्याने मेहंदीचा कलर कमी येतो, रंग फिका पडतो. पाण्याशी संपर्क टाळायचा आहे. आणि तुम्ही विक्स लावू शकता किंवा आफ्टर केअर बाम्स येतात, कोणी तेही प्रोव्हाइड करतं, ते लावू शकता. तर या होत्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. या सगळ्या गोष्टींची जर ब्राईडने आणि मेहंदी काढणाऱ्या आर्टिस्टने दोघांनीही काळजी घेतली तर मेहंदी सुंदर येतेच आणि त्याचा कलरही खूप सुंदर येतो. तर या होत्या खास टिप्स सर्व मेहंदी आर्टिस्ट, आता होणाऱ्या ब्राईड्स आणि
ज्यांना ज्यांना मेहंदी आवडते त्या सगळ्यांसाठी. या सगळ्या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या ब्राईड टू बी असतील, मेहंदी आर्टिस्ट असतील तर त्यांना शेअर नक्की करा, त्यांना ह्याचा नक्की फायदा होईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप क्रिएटिंग आणि कीप प्रॅक्टिसिंग. बाय.